नमस्कार, मी जान्हवी सावंत. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. आणि आता बातम्या पाहूया सविस्तररित्या. बातमी आहे मुंबई विमानतळावरून ही महत्त्वाची बातमी समोर येते. 100 कोटी रुपयांचं कोकेन जप्त करण्यात आलेलं आहे, तर 2 विदेशी महिला अटक करण्यात आलेली आहे. ग्रेटर नोएडामधून सूत्रधाराला अटक करण्यात आली आहे. मुंबई झोनल युनिटने 2 विदेशी महिला प्रवाशांच्या ताब्यातून 100 कोटी रुपयांचं जवळपास 9.8 किलो कोकेन हे जप्त करून आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सिंडिकेटचा पर्दाफाश केलाय. महिला प्रवाशांची चौकशी केल्यानंतर DRIने नायजेरियन नागरिक आणि त्याच्या साथीदाराला ग्रेटर नोएडा येथून अटक केली आहे. तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत. रोहन, मुंबई विमानतळावर 100 कोटी रुपयांचं कोकेन जप्त झालंय, अधिकची माहिती. जान्हवी, खरं तरी खूप मोठी कारवाई जी आहे ते मुंबईच्या झोनल युनिटने केलेली पाहायला मिळते. जवळपास 9 किलो 800 ग्रॅमचं हे सगळं कोकेन आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जवळपास 100 कोटी रुपयांहून अधिक किमतीचं हे सगळं कोकेन असल्याची माहिती समजते. आणि या कारवाईमुळे मोठ्या प्रमाणामध्ये जे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सिंडिकेटचं रॅकेट चालतं त्या रॅकेटचा जो आहे तो पर्दाफाश जो आहे तो मुंबई पोलिसांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर 2 विदेशी महिलांनी जे ते प्रवाशांनी जे आहे तर त्यांच्याकडून हे सगळं कोकेन जे आहे ते पोलिसांनी जप्त केलेलं आहे. मिळालेल्या टिपनुसार सूत्रानुसार पोलिसांनी ही कारवाई केल्याचं पाहायला मिळत आहे. आणि केवळ या 2 महिलांवरतीच कारवाई नाही केली तर त्यांच्याकडून अधिकची चौकशी केल्यानंतर त्यांचा जो साथीदार होता त्याला देखील दिल्लीतल्या ग्रेटर नोएडामधून अटक केल्याची माहिती जी आहे ती मिळते. आणि खरा सूत्रधार देखील मुंबई पोलिसांना जो आहे तो याच्या माध्यमातून मिळालेला आहे. तर दुसरीकडे संपूर्ण राज्यभरात अशा प्रकारची कारवाई जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांकडून या सगळ्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी सुरू आहे. मग ते पुणे असेल, मुंबई असेल आणि इतर ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते नार्कोटिक्स डिपार्टमेंट मोठ्या प्रमाणामध्ये सतर्क झालेलं आहे आणि त्याचं चित्र पाहायला मिळते. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणे गेल्या काही दिवसांपासून ड्रग्जचे रॅकेट जे आहेत ते अशा प्रकारे उद्ध्वस्त केल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. रोहन, मात्र पुणे ड्रग्ज प्रकरण हे अजूनही ताजं आहे. आता मुंबई विमानतळावर देखील कोकेन जप्त झालेला आहे. याचा एकमेकांशी काही संबंध आहे का? ज्यांनी तपास सुरू आहे, परंतु सध्या तरी संबंध असण्याचं पाहायला मिळू शकतं. कारण का दिल्लीमध्ये देखील पुणे पोलिसांनी मोठ्या प्रमाणामध्ये धाडी टाकलेल्या होत्या आणि दिल्लीमधून देखील काही नायजेरियन लोकांचा समावेश असण्याची माहिती जी आहे ती पुणे पोलिसांना मिळालेली होती. विदेशी रॅकेट असण्याची माहिती जी आहे ती पुणे पोलीस आयुक्तांनी दिलेली होती. त्यामुळे या सगळ्यांचा जो आहे तो जाळं मोठा आहे, या सगळ्यांचं नेटवर्क जे आहे ते मोठं आहे आणि त्यामुळे एकमेकांशी संबंध या सगळ्या लोकांचा असू शकतो. परंतु पुण्यामध्ये मेफेड्रॉन जप्त केलेलं होतं आणि हे कोकेन आहे. मग आता कोकेन आणि मेफेड्रॉनची तस्करी करणाऱ्या ज्या टोळ्या आहेत त्या वेगवेगळ्या कार्यरत असतात की त्या टोळ्या एकच असतात, याबाबतचा तपास जो आहे तो अधिकचा पोलीस करतील आणि त्यानंतर आपल्याला समजेल की या सगळ्याची लिंक जी आहे ती एकच आहे की वेगवेगळी आहे. धन्यवाद रोहन, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.